आज आम्ही घरी नेलं नवीन मेंबर. तर हाय सगळ्यांना. काय झालं सांगू का तुम्हाला? तर मला ना जायचं होतं माझ्या मैत्रिणीला भेटायला. तर माझा नवरा म्हणला, "आवरून ठेव, आपल्याला जायचं आहे." मी म्हणलं, "बरं ठीक आहे, चालतंय." आणि मी म्हणलं, "चला आवरून घ्या." बोल माझ्या केसात एवढा गुतडा झाला आहे ना, इतका कंटाळा आला होता ना. मी म्हणलं, पण जायच्यासाठी मी पटापट आवरायला चालू केलं. आदूला म्हणलं, "आदू तू आवरून घे, आपल्याला पप्पा आपल्याला फिरायला नेऊ राहिलेत." तर पप्पाने आम्हाला डायरेक्ट शोरूममध्ये नेलं. आदू म्हणला, "मला हीच गाडी आवडली, मला हीच घ्यायची." म्हणलं, "तू शांत बस." तर आला आदूचा मामा मोठा. हा मंगेश मामा आहे, आदूचा मोठा मामा आहे. तर मग आम्ही गेलो होतो, दादाला गाडी घ्यायची होती नवीन, तर तिकडे गेलो होतो. मग अचानक ठरलं, हे बघितलं की हे मामाचं प्रेम. आणि आदू मामाला म्हणतो, ती गाडी घ्यायची, ही गाडी घ्यायची. पण मामाला दुसरीच आवडली होती. मग मोठ्या मामाला त्याच्या मित्राचा फोन आला होता. मग आदू त्याच्यासोबत गप्पा मारत होता आणि आदू माझं त्याचं टकलं होतं, तर माझा आदू त्याला म्हणत होता, "टाकला टाकला." म्हणलं, "असं नाही म्हणायचं, मोठा माणूस आहे तो." मला म्हणलं, "बरं ठीक आहे मम्मा." तर यांचं चाललं होतं काहीतरी गाडीचे फायनान्सवरून. मग अजून एक मोठा मामा भेटला, याचं नाव संदीप थोरात आहे. आणि मग त्याचं चाललं होतं दोघं जणांचं सेकंड करायचं, पण कोणच्या हाताने करायचं चाललं होतं. आमच्या आदूला एवढे मामा आहेत ना, तर सांगू शकत नाही. मग मंगेश मामा आला. मंगेश मामा म्हणजे आदूचा मंगेश मामा, माझा भाऊ. मग ते हार घेऊन आले, पेढे घेऊन आले. आणि मग आदूच्या पप्पाला म्हणले, "तुम्ही हार घाला, तर वर्षाक आम्ही पेमेंट करून येतो." म्हणलं, "बरं ठीक आहे, चालतंय." आणि माझं काय काम आहे व्हिडिओ काढायचं, तुम्हाला तर माहीतच आहे. आदूचे पप्पा हार घालूच तर मी व्हिडिओचं काम चालू केलं. तर यांना म्हणलं, "माझ्याकडे बघा." यांचं काय फोनकडंच लक्ष आहे, कोणीच माझ्याकडे बघा. मग दादा म्हणला, "माझ्या फोनमध्ये छान फोटो येतात." मी म्हणलं, "जाऊ दे, गरिबाचा कसा का असाना, पण माझ्या याच्यात बी चांगले येतात." पण मग आदूचे पप्पाला पेढे दिले. याने त्याच्या सगळ्या फ्रेंड लोकांना दिले आणि फोनच्या नादामध्ये का नवीन गाडी घेतली त्याच्या नादामध्ये मला पेढे द्यायचं विसरून गेला का काय. त्याला म्हणलं, "अरे मला द्यायचं राहिलं." म्हणला, "बरं ठीक आहे घे." जायच्या टायमाला फन फेअर लागलं. हे आदू रडायला लागला, "मला इथंच जायचं आहे." म्हणलं, "नको रे, माझ्या मैत्रिणीला भेटायला जायचं आहे मला, रडू नको." मला जायला जरा उशीर झाला, माझ्या अगोदर पूजा होऊन गेली होती आणि मग मी एकटीनेच केली, त्याच्यामुळं बाकीचे ब्लॉगमध्ये आलेले नाही. तर मग काय पूजा बिजा आवरली, आज स्वामीचे 2-3 पप्प्या घेतल्या आणि मग आम्ही निघालो घरी. तर मग पाणीपुरी खायची होती. म्हणलं, "आदू चल आपण दोघं जण पाणीपुरी खाऊ." म्हणलं, "नाही, मी आधी पाणी पिणार आहे."